नमस्कार, मी प्राची आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्मिता ठाकरेंच्या भेटीनंतर स्मिता ठाकरे हे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आले। एकेकाळी स्मिता ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी होतं। एवढंच नव्हे तर बाळासाहेबांच्या उत्तराधिकारी म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जायचं। पण अचानक हे नाव राजकारणाच्या पटलावरनं गायब झालं होतं। आता त्या पुन्हा चर्चेत आल्यात। याच पार्श्वभूमीवर स्मिता ठाकरे कोण आहेत, त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत का आलंय, जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचत आहे। एकनाथ शिंदे एकामागून एक शिवसेनेला धक्के देत आहेत। त्यातच स्मिता ठाकरे आणि त्यांची भेट यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर स्मिता ठाकरे एकनाथ शिंदे गटात जाणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय। मात्र एकनाथ शिंदे हे जुने शिवसैनिक आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले म्हणून फक्त त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण ही भेट घेतल्याचं स्मिता ठाकरेंनी स्पष्ट केलंय। पण इतिहासाची पानं पालटली तर स्मिता ठाकरेंची राजकीय महत्त्वाकांक्षा कुठेही लपून राहिलेली नाही। स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरेंच्या सुनबाई आहेत। 1987 साली उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव यांच्याशी स्मिता ठाकरेंचा विवाह झाला होता। स्मिता ठाकरे ह्या एका पासपोर्ट ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करायच्या, तेव्हाच त्यांची जयदेव यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यानंतरच त्यांचा जयदेव यांच्याशी विवाह झाला। 1995 साली आलेल्या भाजप आणि शिवसेना युती सरकारमध्ये त्यांचा राजकारणातील वावर वाढला। मीनाताईंच्या निधनानंतर मातोश्रीवर आणि एकूणच राजकारणात त्यांचं राजकीय वजन देखील वाढलं। यानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरे, स्मिता ठाकरे आणि राज ठाकरे असे 3 गट बाळासाहेबांच्या भोवती तयार झाले। राज ठाकरे काही कालावधीनंतर शिवसेनेतून बाहेर पडले आणि शिवसेनेची निर्णय प्रक्रिया उद्धव ठाकरेंच्या हाती आली। यानंतर मात्र स्मिता ठाकरे शिवसेनेपासून दूर सारल्या गेल्या। यानंतर स्मिता ठाकरे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या। त्यांनी तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती, पण काही कारणाने त्यांचा काँग्रेस प्रवेश रखडला। त्यानंतर एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली होती। बाळासाहेबांनी आपल्याला राज्यसभेत पाठवू असा शब्द दिला होता आणि राज्यसभेत मी माझे मुद्दे अधिक चांगले प्रकारे मांडू शकते असं त्यांनी बोलून दाखवलं होतं। यानंतर स्मिता ठाकरेंनी चित्रपट निर्मितीकडे आपलं लक्ष वळवलं। हसीना मान जाएगी, हम जो कहना पाए, सँडविच आणि सोसायटी काम से गई अशा काही चित्रपटांची त्यांनी निर्मिती देखील केली। याशिवाय काही हिंदी आणि मराठी मालिकांची देखील त्यांनी निर्मिती केली होती। स्मिता ठाकरे मात्र आता मुक्ती फाउंडेशन चालवतात। शिक्षणासह विविध क्षेत्रांमध्ये या फाउंडेशनद्वारे काम केलं जातं। आता स्मिता ठाकरे या राजकीय किंवा सिनेमा वर्तुळात सक्रिय नाहीत, तसा त्यांचा शिवसेनेशी देखील फारसा संबंध राहिलेला नाही। मात्र एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर आता त्या राजकारणात परत सक्रिय होतील का या चर्चांना उधाण आलंय। महाविकास आघाडी सरकारमधील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आता नव्याने दिली जाणार आहे। त्यामुळे शिंदे गटात सामील होऊन स्मिता ठाकरे पुन्हा राजकारणात येतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल।